समोर दिसतोय पाईप कापलाय तेवढं थांबलं. एक आणि संबंधितांनी आपल्याकडे दिलेले दस्तऐवज याची पूर्ण तुम्ही सूक्ष्म चौकशी करा. ठीक आहे, ते मी त्यांना नुसतं पाईप फुटलेला आहे आणि पाईप फुटल्यानंतर मग तो जोडायचा आहे आणि पाईप ऐका पाण्याची टाकी गळते आणि आपण व्हाईट सिमेंट लावायचं. हा तात्पुरता मलमपट्टी करू नका, चेक करूनच होईल. हा असं त्यांना मी रात्रीच बोललो आणि त्याप्रमाणे आणि आता मगाशी बोललो त्यांचे की आपण काय आम्हाला काही होणार. 2 वर्षापासून काय करत होतो तुम्ही आमच्या आंदोलनाचं दखल घेतल्यावर तुम्ही म्हणताय आम्ही पत्र टाकल्यावर तुम्ही दखल घेताय. एवढ्या दिवस कुठं गेला? 2 वर्ष झोपले होते सर. 24 महिने बरं का स्कीम हँडओव्हर 24 महिने एका रात्री दुनिया बदलत असते सर. तुम्ही 24 महिन्यापासून करता काय? प्रधानमंत्र्यांनी योजना 2 वर्षामध्ये विजय थलापती सीएम म्हणून घ्या. ही योजना राबवलेली आणि प्रधानमंत्र्यांच्या नावाची योजना असताना तुम्ही लोक बॉलिवूडचा विरो काय बनून गेला आणि तुम्ही 24 महिन्यात काय केलं त्याचं उत्तर द्या मला. 30 महिन्यापूर्वी स्कीम हँडओव्हर आणि आम्ही पत्र दिल्यानंतर तुम्ही इथं चौकशीला येत आहे, पाईप जोडायला येत आहे. साहेब हे काम आहे ना पहिले करायचं होतं सर. आम्हाला तुम्ही केलं असतं तर आम्ही अर्ज दिल्यानंतर काम होतात रावसाहेब. मॅडम तुम्ही 30 काम महिन्या पहिलेच केलं असं आम्ही इथपर्यंत आलो असतो का सर? 30 महिन्यापूर्वी स्कीम हँडओव्हर झालेली आणि स्कीम हँडओव्हर केव्हा होते? काम पूर्ण झालेलं आहे, पाणी सुरू झालेलं आहे तेव्हा हँडओव्हर होते. सुरू झालं का पाणी? तेव्हा आता ज्या ते ज्यावेळी रेकॉर्ड तसे पाणी सुरू झालं याचा अर्थ असं. बघू शकता रेकॉर्डला इथं ते मशीनचं घर कुठं आहे ते मोटरे कोणत्या गोष्टीला सपोर्ट जी नव्हतं काही शिपाई आहेत ना प्रश्नच आणून द्यायचं आम्हाला की काय फॉल्ट काय झालाय, प्रॉब्लेम काय झालेला आहे. त्यासाठी मी डॉक्टरांशी follow करतो. जे काय असेल आपण तपासून घेऊ. आणि आता मग अशी त्याच्या पूर्वी सुद्धा तुम्ही येण्यापूर्वी त्यांनी तेच बोललो की काय असेल ना आपण एस्टिमेट घेऊन येऊ. ते म्हणे एस्टिमेट प्रमाणे काम झालं. ठीक आहे, काय हरकत नाही, तुमची शंका आहे ना, आपण ते सगळं घेऊन येऊ. पाणी आता आज चालू करून घेऊ आणि पाणी चालू झालं की आपण ते तपासून पण घेऊ सोबतच्या सोबत. एक दिवस सोडू म्हटलं आपण उद्या परवा तेव्हा आणि सगळं बघून घेऊ काय त्यात काय असा विषय नाही. व्हाईट सिमेंट पण आहे म्हणजे तो लोकांना पाणी भेटण्यापेक्षा आपल्याकडे दिलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. राहिली गोष्ट आम्ही माहितीच्या अधिकारात हे पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यात अंतर्गत आम्हाला मिळालेलं आहे आणि ओरिजिनल जी कॉपी याची ती पण आमच्याकडे तारखा सहित. हो, त्याच्याबद्दल काय खात्री करून संबंधितांकडे चौकशी करण्यात येईल. काय त्याच्यात गुन्हा दाखल करणार का? ग्रामस्थांचा ग्रामपंचायत दिशाभूल करण्यात आलेली परस्पर खोटे शिक्के आणि सही वापरला तर डॉक्युमेंट म्हणून सिद्ध झालं तर आपण जे कायदेशीर कारवाई होईल ना. तेच म्हणणं आहे आमचं पण. सिद्ध झाल्यावर आपण कारवाई कराल का? होईल ना. एक हिंदी करू हिंदी बाकी